कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। चिपळूण शहराच्या वैभवात भर घालणारा कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। हे अनावरण येत्या 18 तारखेला होणार आहे। अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरात शिवसृष्टीचं काम देखील अंतिम टप्प्यात आलंय। येत्या 18 ऑगस्ट रोजी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। यानिमित्त सकल मराठा समाजातर्फे भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली। या शोभायात्रेत हत्ती, घोडे, साहसी खेळ, लेझिम, ढोल पथक, दांडपट्टा खेळणारे 200 कलाकारांचा समूह शोभायात्रेत सामील होणार आहे। या शोभायात्रेमध्ये सर्व नागरिकांनी सामील व्हावं असं आवाहन सकल मराठा समाजातर्फे आज सचिन कदम यांनी केलंय। सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेमध्ये आज प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश देशमुख, सचिन कदम, दिलीप देसाई, सतीश शिंदे, प्रसाद शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते। 18 ऑगस्ट रोजी चिपळूण शहरामध्ये जो शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे, त्या पुतळ्याच्या अनावरणाचा शासकीय कार्यक्रमाव्यतिरिक्त चिपळूण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व समाजातल्या, जाती धर्मातल्या सर्व लोकांना आवाहन करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आणि भागीदार होण्यासाठी चिपळूण नगरपालिकेच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्या ठिकाणी शोभायात्रा सुरू होणार आहे। ती या नवीन आपला जो पुतळाचं अनावरण होणार आहे त्या ठिकाणापर्यंत ही शोभायात्रा असणार आहे आणि या शोभायात्रेमध्ये समस्त चिपळूणकरांना आम्ही आवाहन करतोय की 4 वाजता चिपळूण नगरपालिकेच्या आवारामध्ये आपण उपस्थित राहावं। या शोभायात्रेमध्ये जिवंत घोडे, हत्ती, मावळे शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये सर्व लोक सहभागी होणार आहेत आणि त्यामुळं एक पारंपरिक वेशभूषा घालून या ठिकाणी साहसी खेळांचा सुद्धा यामध्ये सहभाग असणार आहे। अशी भव्य दिव्य शोभा यात्रा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे।